पृथ्वीला पाहतो त्याचा रंग आणि रूप हा पूर्णपणे वेगळा होता. मग त्यावर जीवांची निर्मिती कधी आणि कशी झाली यावर वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचे वेगवेगळे सिद्धांत आहेत. मग महान खगोलशास्त्रज्ञ अल्फ्रेड वेगनर असं सांगतात की इथून 225 लाख वर्ष आधी जगातील संपूर्ण जमिनीचा भाग हा जुळलेल्या अवस्थेमध्ये होता. त्याला पेंजी असं संबोधण्यात आलं. पुढे याच पेंजियाचे 2 भाग पडले, ज्याच्या दक्षिणी भागाला गोंडवाना आणि उत्तरी भागाला लॉरेन्सी असं संबोधण्यात आलं. या 2 भागांच्या मधामध्ये जो समुद्राचा गॅप निर्माण झाला त्याला पर्मोट्रायसिक असं नाव देण्यात आलं. महोदय, ही पर्मोट्रायसिक नावाची प्रक्रिया स्वतःमध्ये एवढी अद्भुत होती की याला करोडो वर्षांचा कार्यकाळ लागला. नंतर याच 2 भागांचे वेगवेगळे खंड तयार झाले, त्यातीलच आशिया खंडातला आपला भारत देश. नमस्कार, मी स्पर्धक कोड क्रमांक 9 आपल्यासमोर विषय मांडतोय, भारत राष्ट्राची निर्मिती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महोदय, भारत एकेकाळी याच भारत राष्ट्राला अखंड भारत म्हणून ओळखलं जायचं. स्वातंत्र्यापूर्वी या अखंड भारतामध्ये तब्बल 15 देश एकत्रित होते. नंतर मौर्यांचे, गुप्तांचे, मुघलांचे अनेक परप्रांतीयांचे आक्रमण झाले. त्यांनी सत्ताही काबीज केली आणि काही वर्षानंतर तेथे विशिष्ट जमिनीचे भाग एक स्वतंत्र देश म्हणून नावारूपास आले. 1757 ते 1947 या कालखंडात भारतावर शेवटचं राज्य केलं गेलं ते इंग्रजांची 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून साकार झालेल्या भारत राष्ट्राला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं. परंतु महोदय, मिळालेलं स्वातंत्र्य हे डोक्यावर घेऊन मिरवण्याची नाही, ते एका सुव्यवस्थित लोकशाहीमध्ये प्रस्थापित करण्याची गरज होती. आणि तेव्हाच्या संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी एक मसुदा समिती नेमली. कारण बाबासाहेब हे एक न्यायशास्त्रज्ञ, तत्वज्ञानी, राजकारणी आणि समाज सुधारक होते. परंतु संविधान तयार करत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित जोडणं, लोकशाही सुद्धा टिकवून ठेवणं अशा अनेक आव्हानांना सामोरं जाऊन 26 जानेवारी 1950 रोजी या भारताला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य म्हणून संविधानाचा स्वीकार केला. महोदय, 10x10च्या खोलीमध्ये राहून पेनाच्या एका टोकावर या देशाची राज्यघटना लिहिणाऱ्या डॉक्टर भीमराव आंबेडकरांचंही भारत राष्ट्र खरोखर महान असलं पाहिजे. मग संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सर्व्हे रिपोर्टनुसार 143 कोटी जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये 8 धर्म, 3000 जाती, 25,000 पेक्षा जास्त उपजाती, ज्यात प्रमुख 800 भाषा आणि 200 बोलीभाषा बोलल्या जातात. खरं तर हे भारत राष्ट्राच्या निर्मितीचे सौंदर्य आहे. परंतु महोदय, आजही जातीवाद, बलात्कार, बेरोजगारी, दारिद्र्य, खुल्या मर्डर, नैसर्गिक हानी, आतंकवाद या सर्व गोष्टींमुळे भारत राष्ट्राची निर्मिती ही चुकीच्या दिशेने होत आहे की काय, हा सुद्धा प्रश्न उभा राहायला लागतो. कारण कलम अनुच्छेद 19 मध्ये बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांचा हक्क नमूद केलाय. मग नुकताच झालेल्या स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेमध्ये परीक्षा विभागाकडून केला जाणारा विद्यार्थ्यांचा आर्थिक आणि मानसिक छळ पाहता दिल्लीच्या जंतर मंतरवर संपूर्ण विद्यार्थी आणि शिक्षक स्वतःच्या हक्कासाठी एकत्रित येऊन स्वतःच्या हक्काचा आवाज उचलायला लागतात. त्यावेळेस इथली व्यवस्था त्यांच्या पाठीवर डंडे मारून त्यांना गाडीमध्ये कोंडाचं काम करायला लागतं. महोदय, उत्तर प्रदेशमध्ये नुकताच पार पडलेल्या कावड यात्रेच्या निमित्तानं तिथल्या सरकारकडून एक आदेश काढण्यात आला की तिथल्या दुकानदाराने दुकानासमोर नावाची पाटी लावणं बंधनकारक आहे. महोदय, परंतु म्हणजे एखाद्या मुस्लिम विक्रेत्याकडून एखाद्या हिंदू ग्राहकांनी काही खरेदी करू नये आणि त्यांची चालू असलेली कावड यात्रा ही बाटल्या जाऊ नये. महोदय, आजही मध्य प्रदेशमधील सिबोहर जिल्ह्यातील खेरी गावामध्ये दलितांना मंदिराची पायरीही चढू दिल्या जात नाही. महोदय, आजही या देशातील काही मनुवादी संघटना संविधानाला मानत नाही, बाबासाहेबांना मानत नाही, स्वातंत्र्याला मानत नाही. अहो, या धर्मनिरपेक्ष राष्ट्राच्या निर्मितीसाठी स्वतःचं कवडीतही योगदान नसणारे लोक आज अखंड भारताची स्वप्न पाहायला लागतात. महोदय, या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 पेक्षा जास्त वर्ष उलटली तरी सुद्धा कृषी प्रधान भारताची सुजलाम सुफलाम भूमी भरू शकत नाही या पापी दुनियाचा पोट. आणि म्हणून संविधानाला पायदळी तुडवीत देवा धर्माच्या नावानं पाऊल टाकत येणारा फॅसिझम आणि संसदेमध्ये बी शोधणारी हिंदुत्वादी खुंखार भाषणं, इस्लाम खतरे में हैचा पेलला जाणारा आतंक, या सर्वातून खऱ्या लोकशाहीला भर दिवसा सिंहासनापुढे कापलं जातं. दीन दलितांच्या रक्तानं माखलेल्या गावकुसा बाहेरच्या वाड्या वस्त्यांवरचं जगणं आजही सुखाचं होत नाही. मग भारत राष्ट्राची निर्मिती सांगत असताना दिवसेंदिवस बदल होत चाललेले भारत राष्ट्राचे अवयव कसे बरे होतील, ज्याचं उत्तर शोधत असताना 25 ऑक्टोबर 2024 लोकमतवर एक बातमी येते की कर्नाटक राज्यातील गंगावली तालुक्यातील माराकुंडी गावामध्ये 2014 घडलेल्या जाती हिंसाचार प्रकरणामध्ये कर्नाटक सत्र न्यायालयाने दलित समाजावर झालेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यात सापडलेल्या 98 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या दिवशी जातीवादाला तडा बसून राष्ट्राच्या निर्मितीसाठी घेतलेला संविधानाचा पुढाकार हा तुम्हाला पाहायला मिळतो. मोदी या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेली 1 एप्रिल 1935 साली स्थापन झालेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बाबासाहेबांनी लिहिलेलं पुस्तक द प्रॉब्लेम ऑफ रुपीज याच्या आधारावर मोठी झालेली आहे. या गोष्टीला आपल्याला तेवढ्याच ताकदीनं स्वीकारावं लागेल. मग हिंदू कोडवी कायदा असो, कामगार कायदा असो, सामाजिक समतेचा कायदा असो, महिलांच्या आरक्षणाचा कायदा असो किंवा इतर कुठलेही कायदे आजही या राष्ट्राच्या निर्मितीसाठी आणि त्याच्या उन्नतीसाठी महत्वाचे ठरतायत. या गोष्टीला आपण नाकारू शकत नाही. आणि म्हणून डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी लिहून ठेवलंय, हो महोदय, द इंटरनल व्हिजिलन्स प्राइस ऑफ द इंडिपेंडन्स, की तुला हे स्वातंत्र्य, त्यातले अधिकार हवेत ना, मग त्यासाठी एक शाश्वत चिरस्थायी असलेला सावधपणा हा तुझ्यामध्ये असला पाहिजे. ज्यातून हे राज्य तयार झाले, ज्यातून हे कायदे तयार झाले, ज्यातून नोकरशाही यंत्रणेला कामे सांगण्यात आली, महोदय मला सत्ता नकोय, पण ज्या व्यक्तीला मी सत्तेच्या खुर्चीवर बसवतोय तो त्याचं काम बरोबर करतोय ना, यासाठी त्याच्या सत्तेवर अंकुश ठेवणारी चळवळ म्हणजे ही नागरिक शक्ती आहे. आणि ही नागरिक शक्ती जोपर्यंत एकत्रित येणार नाही तोपर्यंत भारतीय
भारतीय संविधानाचा फायदा भारत राष्ट्राच्या निर्मितीसाठी होऊ शकत नाही, कारण या देशाचे लोकशाहीचे 4 आधारस्तंभ आहेत महोदय. एक कार्यकारी मंडळ, दुसरं विधिमंडळ, तिसरं न्यायपालिका आणि चौथं म्हणजे मीडिया. परंतु या देशाच्या लोकशाहीचा 5वा आधारस्तंभ म्हणजे या देशातील तरुण तडफदार सुशिक्षित युवा वर्ग. अरे जर गल्ली गल्लीच्या ग्रामपंचायतीपासून ते शहरातल्या प्रत्येक वार्डापर्यंत युवकांच्या अशा काही समित्या तयार झाल्या, ज्यांनी ग्रामपंचायतीच्या छोट्या प्रश्नांपासून ते जागतिक प्रश्नांपर्यंतचा अभ्यास करत राज्यघटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीमध्ये राहून हिंसक प्रवृत्ती न अवलंबता जर ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर या देशाला महासत्ता होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, हे डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी सांगितलं. संविधानाच्या व्यतिरिक्त सुद्धा या राष्ट्राच्या निर्मितीसाठी बाबासाहेबांचं भरपूर योगदान आहे. मग काळाराम मंदिर सत्याग्रह असो किंवा महाडचा सत्याग्रह असो, अशा अनेक चळवळींचे नेतृत्व भीमराव आंबेडकरांनी केले आणि सामाजिक समतेचा लढा उभारण्याचं काम केलं. महिलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करून पुरुषांप्रमाणे महिलांना सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये समान संधी उपलब्ध झाली पाहिजे, यासाठी बाबासाहेबांनी वाटेल ते प्रयत्न केलं. बाबासाहेबांनी अनेक पुस्तकही लिहिले. मग त्यापैकी इनिलेशन ऑफ कास्ट आणि हू वेअर द शूद्रच या पुस्तकातून बाबासाहेबांनी सामाजिक समस्येवर प्रकाश मांडण्याचं काम केलं. मग सामाजिकच नाही तर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, वैचारिक, आर्थिक क्षेत्रामध्ये एक महत्वाची भूमिका बजावत असताना बुद्धीचा देवता, जगाचा आयडल, भारताचा रत्न, महाराष्ट्राचा कैवारी आणि भारत यांच्या हितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झटणारा कोहिनूर हिरा 6 डिसेंबर 1956 रोजी या जगातनं विलुप्त झाला. बाबासाहेब आज जरी आपल्या सोबत नसले, परंतु शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा अजरामर विचार ते आपल्यासाठी सोडून गेले. कारण संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतो, परंतु शिक्षणाने त्याला तोंड देता येतं आणि राष्ट्राच्या निर्मितीसाठी अभूतपूर्व ऐतिहासिक योगदान सुद्धा देता येतं, हे भीमराव आंबेडकरांनी त्या काळी सिद्ध करून दाखवलं. परंतु महोदय, अजूनही बाबासाहेबांना अपेक्षित असणारं भारत राष्ट्र तुम्ही आम्ही निर्माण करू शकलो नाही. डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्किल इन इंडिया ने भारत राष्ट्राची निर्मिती होऊ शकत नाही. तो फक्त शाश्वत विकास आहे, कारण जो अजूनपर्यंत पूर्ण होऊ शकला नाही. खऱ्या भारत राष्ट्राची निर्मिती महोदय त्या दिवशी होईल ज्या दिवशी देशातील जातीवाद, धर्मवाद पूर्णपणे नाहीसा होईल. खऱ्या भारत राष्ट्राची निर्मिती महोदय त्या दिवशी होईल ज्या दिवशी जपान सारख्या देशाकडनं आपण आदर्श घेऊन एखादा चिप्सचा पॉकेट किंवा इतर कुठलाही कचरा जमिनीवर न फेकून देता तो कचऱ्याच्या डब्यामध्येच टाकला जाईल. खऱ्या भारत राष्ट्राची निर्मिती त्या दिवशी होईल ज्या दिवशी या देशातील मतदार निस्वार्थ भावनेने पैसे न घेता या देशाच्या विकासासाठी मतदान करेल. खऱ्या भारत राष्ट्राची निर्मिती महोदय त्या दिवशी होईल ज्या दिवशी भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर भीमराव आंबेडकर या महामानवांना अशा कार्यक्रमामध्येच नाही तर स्वतःच्या आचरणामध्ये आणायला लागलं. मोदय, विषयाचा शेवट मला माझ्याच ओढींनी करावासा वाटतो की ही बुद्धांची भूमी आहे, ही साधू संतांची भूमी आहे. ही बुद्धांची भूमी आहे, ही साधू संतांची भूमी आहे. इथे छत्रपती शिवरायांची तलवार ही गाजली, बाबासाहेबांनी लेखणी सुद्धा तेवढीच घासली. या राष्ट्राच्या निर्मितीसाठी कित्येकांना आपल्या छाताडावर गोळी घेतली. अरे आम्हीच दिला जगाला, आम्हीच दिला जगाला आयुर्वेद, आम्हीच दिला जगाला झिरू आणि आम्हीच सांगितलं ओरडून जगाला की झाडांनाही जीव असतो. मग विविधतेने नटलेला देश आपला, आपणच जातीवादामध्ये फसतो. अरे बाबा, तुझी जात, तुझा धर्म इथे कोणीच संपत नाहीये. राजकीय नेत्यांचं हे भांडवल फक्त मतांसाठी चालू आहे. तू माणूस म्हणून जन्माला आलायस ना, मग माणसासारखा वाग ना. ज्या राष्ट्रामध्ये राहतोयस त्या राष्ट्रासाठी जग ना. शिवराय, गौतम बुद्धांची शांतता, शिवरायांचं राजकारण आणि बाबासाहेबांची बुद्धी घेऊया. अरे जगालाही हेवा वाटेल असं भारत राष्ट्र निर्माण करूया. धन्यवाद.